आणि आईच्या घरी येऊन आता 2 दिवस झाले. कधी आले होते सॅटरडेला आलो होतो आम्ही, नाही सॅटरडेलाच आलो होतो आम्ही. आणि नंतर मग फक्त 2-3 दिवसासाठीच आले, कारण मुलांची शाळा तर चालू झालेली आहे. आमची शाळा तर 5 भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशीच चालू झाली. म्हणजे सगळ्यांची शाळा आता 11 तारखेला चालू होती आणि यांची CBSE बोर्ड आहे, त्याच्यामुळे मग हे अप्पर KG UKG वाल्यांची स्कूल आहे ना, ते जरा CBSE वाल्यांचा जो पॅटर्न आहे ना त्यांची स्कूल लवकर चालू होती. त्यामुळं मग तरी सुद्धा मी काय पाठवलं नाही तिला स्कूलला. आणि आता मामाकडे आहोत आम्ही आणि भाऊबीज काय अजून काही केली नाही. तर भाऊबीज करायची आज संध्याकाळी आणि मग उद्याच्याला आम्ही निघणार आहोत दुपारी कात्रजला गावी, म्हणजे माझ्या सासरी. आणि आता बनवलंय चिकन. आणि खरं सांगते माझ्याकडून आहे ना 2-3 दिवसांनी फार व्हिडिओ टाकणं होतं, माझ्याकडून दररोजची व्हिडिओ टाकणंच होत नाही. पण मी खरंच प्रयत्न करेन आणि मला माहिती आहे त्याच्यामुळेच तुम्ही मला कमेंट पण करत नाहीत आणि माझी रीच पण वाढत नाही. तर इथे मम्मीच्या इथे आले होते भाऊबीजसाठी आणि तिची गॅलरीमध्ये ना खूप छान वाटतं मला. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशी संध्याकाळी ना तिने चकल्या केल्या जावयासाठी, कारण ते चिवचे पप्पा आहेत ना खूप चकली लवर आहेत, त्यांना खूप आवडतात मम्मीच्या हातच्यासुद्धा चकल्या. तर फक्त 2च वस्तू घालून तिने चकल्या बनवल्या, पण खूप छान झाल्या, डाळवा आणि तांदळाच्या पिठाचे. तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन हा पदार्थ केव्हा तरी, तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर मग संध्याकाळी भाऊबीज करायला घेतली, कारण मला लगेच दुसऱ्या दिवशी निघायचं होतं आणि चैतन्याचा बड्डे होता. तर मला केक करून परत पावभाजीचं तयारी करून त्याचा बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं. आणि खरंच हे 4 दिवस कसे जातात कळत नाही, कारण आपले 4 दिवस हे तेव्हाच असतात माहेरी, जेव्हा आपल्या भावाचं लग्न झालेलं नसतं. पण तसंही काही नाही, माझं खरंच एक स्वप्न आहे की माझ्या भावाचं लग्न व्हावं आणि खूप चांगली भावजाई मला मिळावी. आणि ते स्वप्न कधी पूर्ण होईने देवालाच माहिती. खूप त्या बाबतीत मी पण पॉझिटिव्ह आहे. आणि नंतर मग ओवळून घेतलं आणि नारळ माझ्या डोक्यातच फोडणार होता. हे जे छान असे जे क्षण आहेत ना ते खूप छान वाटतात. आणि खरंच मी त्यासाठीच यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे की माझे हे छोटे छोटे क्षण आहेत ना हे याच्यामध्ये पूर्ण मेमरी माझी साठवून राहील आणि ते मी केव्हाही बघू शकेल. आणि नंतर मग चिवणी वळून घेतलं आणि चिकनची तयारी झाली. तर मम्मीने चिकन केलं आणि त्याला जरा थोडासा प्रॉब्लेम होता होता, म्हणजे जरा पोटाचा प्रॉब्लेम होता, म्हणून त्याला जरा जास्त पिवळंच बनवलं खाण्यासाठी. तर हाता पिवळा रस थोडंसंच आणले, अर्धा किलो चिकन आणि पिवळा रसा काढायचा आहे, कारण चिवच्या मामाला जरा असं थोडासा पोटाचा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे मग त्याला पिवळा रसच तो खाणार आहे, जास्त चिकन काही खात नाही केव्हा तरी. चला आता इकडे आले कात्रजला आणि नंतर मग केक बनवला. पण मी जेव्हा मी घरी आले तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी मी सकाळीच केकची तयारी केली आणि बनवून ठेवलं. हे वरचे टॉपरसुद्धा मीच बनवलं आहे चॉकलेटचं. तर तुम्हाला केकचं जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि नंतर मग इथे माझा भाचा आणि चिव खेळत बसले जरा बाकीची सगळी तयारी होईपर्यंत. तर त्याचं म्हणणं होतं की माझा चेहरा नाही दिसावा. आणि नंतर चैतन्याचा फ्रेंड पण आला, तो खूप लांबून आला, त्याच्यासाठी एक छोटं का होईना गिफ्ट आणलं. पण खरंच अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या खूप मोठे मोठे आनंद देऊन जातात. आणि नंतर मग त्याला औक्षण केलं त्याचं. आणि इथे चैतूचे पप्पा पण बसलेत ते मोबाईलमध्येच आणि बाकीचे आमची इथे फोटो सेशन वगैरे चालू झालं. आईंनी पण ओवळलं, मी पण ओवळलं आणि माझी नणंद पण आली होती. आणि आमची चिव खूप एक्सायटेड असते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तिला काहीतरी गिफ्ट मिळावं म्हणून. नंतर तिचं पण चाललं होतं की दादाला मी गिफ्ट देणार आहे. तर तिनेही नंतर मग किंडर जॉय दिलं दादाला आणि त्याला मी पण त्याच्या आजीचे पैसे दिले जे माझ्याकडे तिने दिले होते. तर चला तुम्हाला आणि असं छोटंसं सेलिब्रेशन आणि माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तर चला तोपर्यंत तुमची काळजी घ्या. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.